तर आज आम्ही निघालो होतो देवदर्शन करायसाठी. माझ्यासोबत सरू-वीरू आणि माझ्या 2 मावश्या सुद्धा होत्या. आता कुठे जाताय लगेच तुम्हाला कळेल. हा व्ह्यू बघून तुमच्या लक्षात आलं असेल, की मी कुठे आली आणि कुठे नाही. तर लिटरली मी 1 वर्षानंतर कोराडी मातेच्या मंदिरमध्ये गेले होते. गेल्या-गेल्या मस्त दर्शन सुद्धा झाले आणि गुरुवार गुरुवार होते त्यामुळे गर्दी सुद्धा खूप जास्त होती. पण मस्त दर्शन सुद्धा झाले आणि तिथे थोडा वेळ बसलो वगैरे आणि देवीजवळचं आम्हाला एक सुंदर असं कमळाचं फूल सुद्धा मिळालं, जे की खरंच खूप सुंदर होतं. नंतर तिथे शिवमंदिर होतं. तिथे असं म्हटलं जाते, की या नंदीच्या जर कानामध्ये आपल्या मनातली गोष्ट सांगितली तर पूर्ण होते. तसंच मी सुद्धा केलेलं होतं आणि या काकूचं म्हणणं असं होतं, की तुझं लग्न झालं की नाही? त्यांना वाटत होतं, की हिला ओटी देऊ की नाही? पण माझ्या नशिबाने मला ओटी मिळालेली होती आणि मंदिरमधला बेस्ट व्ह्यू ना खरंच हा इतका छान आहे, की खूपच मस्त आणि गेल्या-गेल्या तिथे प्रसन्न तर वाटच होतं, पण असं वाटत होतं, की इथून निघावं की नाही? आणि कोराडी मातेच्या मंदिरमधलं असं झालं, पूर्ण दिवस जरी निघून गेला ना, तर आजकाल फिरणं होतच नाही, कारण तिथे बरंच काही असं तिथे डेव्हलप झालेलं आहे. आता एका व्लॉगमध्ये तुम्हाला इतकं काही सगळं दाखवता नाही पण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा व्ह्यू तर खरंच खूप बेस्ट आहे. देवीच्या इतक्या सुद्धा म्हणजे अलग-अलग प्रकारच्या त्या मूर्ती पेंटिंग केल्या आहे. नंतर सुद्धा एक मोठी ओटी सुद्धा आहे, जी की खरंच खूप मोठी आहे. कसंबसं म्हणजे आम्ही फिरून लवकर तिथून निघलो होतो आणि बाकीचं सुद्धा आम्हाला बघायचं होतं आणि वेळ सुद्धा खूप झालेला होता. आता बाकीचं काय अजून राहिलं, ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. आजच्यासाठी इतकंच. बाय.